आज बनवलं आहे पनीर वेज कटलेट। तर तुम्ही बघू शकता जेवढं दिसायला सुंदर आहे तेवढंच टेस्टी झालेलं। तर मी जिथे बनवलं, ज्या कामावर बनवलं त्यांना खूपच आवडलं। तर ह्याची आज फुल रेसिपी आपण पाहणार आहोत। जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे, छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। तर बाहेर एवढं सुंदर असं पावसाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात काहीतरी चटपटीत, चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा होते। त्यामुळेच ही रेसिपी आहे तुमच्यासाठी। अशा वातावरणामध्ये कमी वस्तूमध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी। तर लगेचच सुरुवात करूया ह्या रेसिपीला। तर सर्वात आधी मी घेतलेले आहेत उकडलेले 2 बटाटे। उकडलेला 2 बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि व्यवस्थित स्मॅश करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे उकडलेले बटाटे छानपैकी स्मॅश करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण काय काय गोष्टी ॲड करणार आहोत ते तुम्हाला दाखवते। हे बटाटे व्यवस्थित सगळे स्मॅश केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपल्या घरात असणाऱ्या भाज्या। जसं की इकडे ह्यांच्याकडे होते थोडेसे मटार राहिलेले, एकदम अर्धी वाटीपेक्षा कमी। तर हे मटार आहेत ना असेच कच्चेच, फक्त एकदा जसे मिक्सरला फिरवून घेतलेत। पूर्ण आपल्याला बारीक नाही करायचे आहेत, अर्धे अर्धे झाले पाहिजे असे हे मिक्सरला फिरवलेले आहेत। अगदी थोडेसे वाटाणे होते। तुमच्याकडे शिमला मिरची, गाजर, अजून कुठल्या कुठल्या बीन्स वगैरे ज्या ज्या व्हेजिटेबल असतील त्या अशा बारीक कट करून तुम्ही ह्यात घालू शकतात। तसेच त्यांच्याकडे थोडंसं पनीर होतं, अगदी थोडंसं 50 ग्रॅम एवढंच पनीर असेल। असं थोडंसं पनीर उरलेलं, त्या दिवशी मी पनीर ग्रेव्ही केलेली त्याच्यातलाच उरलेला हा तुकडा होता, तो देखील मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे। तर सगळ्यात आधी आपण बटाटे टाकले, त्यानंतर थोडेसे वाटाणे होते ते टाकले, पनीर टाकलं आणि हे ब्रेड क्रम्स आहेत। 1.5 ब्रेड घेतलेला आहे मी, 1.5 ब्रेडचा ब्रेड क्रम्स केलेला आहे आणि तो ब्रेड क्रम्स ह्याच्यात टाकलेला आहे। त्यानंतर आता मी टाकत आहे ह्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकतात। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी ह्याच्यामध्ये। तर कांदा आणि मिरच्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहेत। त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे, ती देखील आपल्याला टाकायची आहे। कोथिंबीर टाका भरपूर, त्यामुळे मस्त छान टेस्ट येते। आता आपण ह्याच्यात मसाले ॲड करणार आहोत। सगळ्यात आधी मी मीठ टाकते, तर चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण। त्यानंतर टाकणार आहोत धणे पावडर। तर ही धणे पावडर साधारण अंदाजे 1 चमचा धणे पावडर टाकलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि आता आपण टाकणार आहोत आमचूर पावडर। तर आमचूर पावडर तुम्ही चवीनुसार टाकू शकता। या रेसिपीसाठी मी स्पेशल ताईंना ऑर्डर करायला सांगितलेली आमचूर पावडर। आमचूर पावडर व्यवस्थित आपल्याला चवीनुसार जेवढी पाहिजे तेवढी टाकायची। हळद टाकायची, तुम्हाला आमचूर पावडर नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, लेमनचा ज्यूस टाकू शकता। त्यानंतर हे सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे मी कटलेट बनवते ह्या कटलेटमध्ये मी चीज टाकलेलं नाही आहे। जर तुम्हाला ह्याचे चीज कटलेट पण बनवू शकता तुम्ही, पण इथे चीज संपलेलं होतं आणि त्यामुळे मी चीज नव्हतं टाकलेलं। तर तुम्हाला जर चीज कटलेट बनवायचे असतील तर त्याचं देखील मी शेवटचं एक कटलेट तुम्हाला चीजचं कसं बनवायचं ते दाखवणार आहे। तर गॅसवर तवा तापायला ठेवायचा आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे तव्यावर। हे बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आणि थोडेसे असे हाताने दाबायचे। झालं आपलं कटलेट तयार। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला चीज कटलेट करायचं आहे तर शेवटच्या कटलेटमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही चीज कटलेट कसं करू शकता। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आणि हे कटलेट एवढं टेस्टी होतं आणि एवढं इझिली बनतं ना की मुलांना काय द्यायचं असा जर विचार तुम्ही करत असाल तर हेल्दी तुम्हाला द्यायचं असेल तर सगळ्या व्हेजिटेबल्स टाकून, शिवाय पनीर आणि घरातल्याच वस्तूंनी हे अगदी हेल्दी, टेस्टी आणि इझी रेसिपी, झटपट होणारी रेसिपी तयार होते। तर मी काय केलं आहे ना, तवा बारीक गॅसवर ठेवला आणि पटापट सगळे गोळे करून घेतले। तर असे गोळे जर करून घेतले ना तर मग एकदाच एका हातीच पटापट आहे ना आपल्याला त्याला चपटे करून गॅसवर ठेवतात। ही रेसिपी बनवतानाची एक महत्त्वाची टिप अशी आहे की हे गरम गरम असताना खूप असे सॉफ्ट असतात पनीरमुळे, पण त्यानंतर जसे जसे हे हळूहळू आपले शिजून होतात, पूर्ण क्रिस्पी होतात, शिजले जातात, त्याच्यानंतर हे अगदी सुंदर होतात, क्रिस्पी होतात। तर आता तुम्हाला दाखवते पनीर जर तुम्हाला टाकायचं आहे तर तुम्ही कसं करायचं आहे। तर हा शेवटचा गोळा राहिला त्याच्यात तुम्हाला दाखवते। असं हे आपण जेव्हा पुरण भरताना आपण गव्हाचं पीठ कसं करतो तसं आपल्याला वाटीसारखं करायचं आहे। त्यात छोटासा पनीरचा तुकडा
किंवा मग तुम्ही पनीरचा स्लाइसचा तुकडा असा टाकायचा आणि पुन्हा असं व्यवस्थित त्याला गोळा करून असं करून सनी तुम्ही हे तव्यावर ठेवू शकतात. आणि जेव्हा हा शिजेल, दोन्ही बाजूने चांगला शेकला जाईल, भाजला जाईल, तेव्हा त्याच्यातलं चीज वितळेल आणि तो मस्त चीजी असा पनीर कटलेट होणार. तर हे बघा, हे तुम्ही बघू शकता मी तव्यावर सगळे टाकलेले आहेत. ह्याच्यातला एकही चीजवाला कटलेट नाही आहे, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं चीज संपलं होतं, त्यामुळे विदाऊट चीज मी केलेले आहेत. तुम्ही चीज टाकून नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आणि सुंदर लागतं. तर अशा प्रकारे एका बाजूनी भाजून झाल्यावर मी हे पलटी मारलेलं आहे. पलटी मारताना मला व्हिडिओ दाखवता येत नाही, कारण माझ्याकडे ट्रायपॉड नाही आहे. मी हातानेच मोबाईल पकडलेला आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की हे कटलेट ॲक्च्युली कसे दिसतात आणि कसे होतात. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूनी व्यवस्थित शिजल्यानंतर आपले कटलेट तयार आहेत. तुम्ही ह्याला पनीर पेटीस पण बनवू शकता, व्हेज पेटीस पण बनवू शकता, पण मी ह्याला व्हेज आणि पनीर कटलेट असं नाव दिलेलं आहे. तर तुम्हाला ही माझी बनवलेली रेसिपी कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्या आधी तुम्ही ही रेसिपी कधी बनवलेली आहे का, आणि नसेल बनवली तर लगेचच बनवा, कारण ही रेसिपी मुलांना खूपच आवडते. आणि मोस्टली अशा वातावरणामध्ये, जेव्हा वातावरण असं पावसाचं असतं, तर काढून सगळे डब्यात ठेवलेले आहेत. मस्त क्रिस्पी, क्रंची आणि कुरकुरीत असे कटलेट आपले तयार आहेत. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्की द्या. तर हे बघा, तुम्ही बघू शकता कटलेट मस्तपैकी तयार आहे. दोन्ही बाजूनी छानपैकी शिजलेलं आहे. दिसायला जेवढं टेस्टी दिसतंय तेवढंच टेस्टी लागत होतं. आणि हे कटलेट तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उद्याच्या व्हिडिओत भेटूया. बाय.